नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत करियर स्टेशनला. मुंबई तसेच लालबाग परळमधील गणपतीचं ज्यांना 11 दिवसाचं दर्शन होत नाही, त्यासाठी आपण मुंबईच्या रस्त्यावर मनसोक्त दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. आपला मित्र नितीन आपली वाट बघतोय, त्यासाठी आपण परळमधून त्याला भेटण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण पुढे जाऊ. सुरुवात झालेली मित्रांनो, पहिलाच गणपती करियोडचा कैवारी बघू शकतो. सर्वीकडे वादन चालू आहे, त्यामुळे कदाचित माझा आवाज तुम्हाला कमी येईल. आपण परळला जाणार आहोत. त्यासाठी आपण भारतमाताच्या इकडनं डावीकडे वळणार आहोत आणि जाणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला एक मूर्ती दिसते, ती म्हणजे प्रगती सेवा मित्र मंडळ माटुंगा. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. परळच्या राजाचे कार्यकर्ते आपल्याला झेंडे घेऊन इथे दिसत आहेत. मूर्ती कदाचित थोडी मागेच असेलच असं आपण गृहीत धरू. आणि आपल्याला दिसत आहे परळच्या राजाचा टेम्पो सुचलेला आहे, म्हणजे निश्चितच मूर्ती मागे असणार आहे थोडीफार. आपण जाऊ आणि बघू. इथे आपल्याला टेम्पोवर दिसत आहे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना परळच्या राजाकडनं एक मानवंदना आलेली आहे. अतिशय सुंदर असं टेम्पोवर सजवलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे, परळचा राजा येळकोट येळकोट जय मल्हार. ही पूजा मूर्ती आहे आणि लवकरच आपल्याला परळच्या राजाचं दर्शन या पुढील व्हिडिओमध्ये होईल, तर नक्की बघा. हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला ये डोंगरात नांदतो संकटात ताळतो. ज्योतिबा माझा आले निघाले आमचे हे राजे, लाडके राजे. तूच आमची आन, तूच आमची शान, परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. तूच आमची आन, तूच आमची शान, परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. परळच्या राजाचं जेजुरीच्या खंडोलीच्या रूपात दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो आणि मागून गणपती येतच होते आणि त्यातील एक गणपती आपल्याला येताना दिसत होता. सर्व मंडळातील मुलांनी एक वाईट सदरा परिधान केला होता आणि त्याच्यावर गुलाल होता. हे चित्र सर्वत्र आपल्याला दिसेल. आणि ही मुंबईची वाईप्रभा म्हणतो ना, ती आपल्याला गणपतीच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीला मुंबईच्या रस्त्यावर दिसेल. गेली 4 ते 5 वर्ष मुंबईचा हा विसर्जन सोहळ्याचा खूपच अविस्मरणीय असतो आणि जे या शेवटच्या दिवशी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी एक अनंत चतुर्थीचा एक ब्लॉग केलेला आहे. तुम्हाला नक्की जाऊ आणि समोरून आपण बघू मंदिरावर आढळून
शंकराच्या रूपातली एक गणेश मूर्ती, परळचा सम्राट, अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण बघू शकतात. परळच्या सम्राटाच्या मागेच अगदी मागोमाग मुंबईचा शाहू ट्रॅक्टरच्या साह्याने गिरगाव चौपाटीकडे वैष्णवनाकडे मार्गस्थ झालेला होता. आणि आपण बघू शकता त्याच्या अगदी मागोमाग मुंबईचा लंबोदर असेल, करिअरचा विघ्नहर्ता असेल, असे एकदम सर्व गणपती लाईनीत गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले होते. आणि आपण बघू शकतात की गणेश भक्त आपले मोबाईल उंचावून आपल्या परीने बाप्पाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेत होते आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून शेवटचं दर्शन घेत होते. असे 4 ते 5 गणपती बघून आपण हिंदमाताच्या सिग्नलच्या चौकात येऊन पोचतो आणि ट्रॅफिक आणि गणेश भक्तांची गर्दी त्याला सांभाळण्याचं काम एक प्रकारे मुंबई असेल किंवा महाराष्ट्र पोलीस एकदम चांगल्या सुरळीतरित्या करत होते. आणि आपण पुढेच थोड्याशा अंतरावर बघू शकतात मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा गणपती पुढे असल्यामुळे ही ट्रॅफिक किंवा गर्दी होती. म्हणून आपण जर तो पुढे हळूहळू वाट काढत आपण पुढे जाऊया आणि आपल्याला मुंबईचा राजा जो गणेश गल्ली त्याचं आपल्याला पूर्ण दर्शन करायला मिळेल. मुंबईच्या राजाची कथा थोडीशी वेगळी आहे, कारण की मुंबईत पहिलीची उंच मूर्ती ज्या मंडळाने आणली म्हणजे 22 फूटवाले की जे असं म्हणतात, म्हणजे वेडिंग जे मूर्तिकार आहेत त्यांनी कमळाच्या वरती 22 फुटी ॲक्च्युली ती 27 फुटाची मूर्ती असतात. तिकडच्याच जुन्या मंडळाच्या जे कार्यकर्ते होते, समितीवर होते, अध्यक्ष होते, त्यांच्याकडनं कळलं की 27 फुटी मूर्ती असावी. आणि म्हणूनच गिरगाव आणि कुंभारवाड्याच्या परिसरातील लोकांनी मुंबईचा राजा म्हणून अशी ओळख दिली आणि नंतर मग ती आता मुंबईचा राजा गणेश गल्ली म्हणून प्रसिद्ध असा गणपती आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती. आणि विशेषतः या गणपतीचं डेकोरेशन जे असतं, कुठल्या तरी मंदिराची प्रतिकृती असते किंवा एकदम दरवर्षी वेगळ्या प्रकारचं सजावट असते. आणि मुंबईचा राजा म्हटल्यावर ही राजा आणि आपण चहूकडे बघू शकतात ही त्याची सर्व प्रजा. हा राजा गणेश गल्लीच्या इकडनं पूर्ण असं फिरून म्हणजे शॉप बिल्डिंग लालबागचा राजा शॉप बिल्डिंग करून परत सटन मारून परत भारतमाता करून परत गणेश गल्लीमध्ये म्हणजे सर्व लालबाग परिसरात पूर्ण दर्शन देतो. म्हणजे लालबागचा राजा पण तसंच आहे की पूर्ण फिरून परत लालबागच्या इकडनं शॉप बिल्डिंगकडून मग चिंचपोकळी असं करत मार्गस्थ होणं हा दरवर्षीचा त्यांचा एक मार्गच आहे. प्रचंड खाली असल्यामुळे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू, जेवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे शूट करता येईल प्रयत्न करावा. पण गर्दी एवढी प्रचंड होती की पुढे जायला थोडीही जागा नव्हती. आणि त्या गर्दीत जाणं म्हणजे आपल्या चपला म्हणजे सांभाळणं, कारण की थोडीसुद्धा धक्काबुक्की झाली तर चेंगराचेंगरी होऊ शकते. तरी पण थोडीशी वाट काढत मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच थोडीशी वाट लावली पण, कारण की थोडेसे लोक ये जा करत होते आणि त्याच्यामुळे थोडंसं पुढे जाऊन चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करण्यात होता. आणि तिथे गाणी पण अशी वाजवत होते, शिवसेना, आणि मस्त एक माहोल तयार झालेला. आणि पुढे आपण थोड्या वेळातच आपल्याला जे गणेश गल्लीचं ओरिजिनल गाणं आहे ते आपल्याला वाचताना दिसेल, ते आपण
आता आपण बघू शकतात की मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गर्दी यांचा मुख्य प्रवेश आहे आणि यावर्षी उज्जैनच्या महाकाल शिव मंदिरात प्रतिकृती इथे उभा केली आहे आणि आपण सेवा मित्र मंडळ यांचं सुंदर असं वाजन ऐकून आपण लालबागच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ झालो आणि नंतर प्रचंड गर्दी वाढत चाललेली लालबाग परळमध्ये सर्व रहिवासी नागरिक असतात सर्वजण एका आजूबाजूला उभे राहून जागा मिळेल तिथे उभं राहून त्या मार्गातून विसर्जनाचं दर्शन घेण्यासाठी सर्व म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये असू दे गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून गणपतीचं शेवटचं दर्शन फायनली आपण लालबागच्या राजाच्या एक्झिट गेटच्या इथे पोहोचलेलो आणि गर्दी अतिशय प्रमाणात वाढत होती म्हणून कळालं असं की लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत आहे त्याच्यामुळे पुढे जाण्याची रिस्कच घेतली नाही तिथेच थोडा वेळ थांबलो आणि लालबागचा राजा पुढे जाण्याची वाट बघत होतो कारण की आतमध्ये जाणं म्हणजे स्वतःची चप्पल नक्की हरवणं किंवा चेंगराचेंगरी होणं याचे खूप चान्सेस होते म्हणून थोडासा वेळ जाऊ दिला आणि खूप वेळ तिथे लालबागच्या गेटपाशीच लालबागचा राजा कधी बाहेर येतो आहे आणि असं थोडंसं पुढे कधी जातं आणि आपली पुढे जाऊन त्याचं दर्शन कधी घेतो असं झालेलं आणि हळूहळू माणसं म्हणजे गणेश भक्त होते ते पुढे पुढे सरकत होते आणि नंतर शेवटी आपण लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यावर आपण जर चिंचपोकळीकडे वळलो आणि आपल्याला लगेचच अजून एक परळमधील मानाचा गणपती म्हणजेच रंगारी रहिवासी रंग यांचा लाडका लंबोदर
यावर्षी त्यांच्या मंडळाची म्हणजे परळमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांचा एक चलचित्र आणि एकूण एक देखावा त्यांनी सादर केला होता. अतिशय अशी सुंदर अशी लाडका लंबोदर याची मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होत होती. लाडक्या लंबोदर नंतर आपण लगेचच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला पुढे गेलो आणि मुंबईतील असं एक मंडळ जे पारंपरिक भजनाच्या गजरात विसर्जनाची मिरवणूक निघते ते एक मंडळ. आणि अजून एक अशी ओळख अशी की मुंबईतील सर्वात मोठा आगमन सोहळा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा असतो, ज्यासाठी महाराष्ट्रातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक हा आगमन सोहळा बघायला लालबाग परळ येथे जमतात. आणि अतिशय गर्दी होते, खूप गर्दी, जी आता बघत असतात तशीच गर्दी होते. एवढ्या प्रचंड गर्दीत आपण जाणं एवढं तसं जिकरीचं नाही आहे. फक्त आपले वॉलेट्स किंवा बाकीच्या काही गोष्टी कॅरी करू नका. आपला मोबाईल फक्त व्हिडिओज किंवा फोटोज काढण्यासाठी कॅरी करा आणि तो पण नीट सांभाळा. काही खायचं असेल म्हणजे वडापाव किंवा इतर काही फास्ट फूड इझिली होतो ते आपण QR कोडने पेमेंट करू शकतो. आणि तसंही खूप ठिकाणी फुकट म्हणजे मोफत वडापाव किंवा पोहे असतील, कुठे कुठे पुलाव भात, पाणी, बिस्लेरी या सर्व अवेलेबल होत असतात. आपण बघू शकतो एका पोस्टर बॉईजने महिलांचा सन्मान करण्यासाठी एक पोस्टर दाखवत आहे. आणि आपण जसं पुढे तसं लहान मुलं असतील, यंग जनरेशन असेल, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, सर्वांमध्ये तोच उत्साह तेवढाच ताकदीने होता. सर्वीकडे गुलाल आणि ते अतिशय सुंदर असं माहोल तिकडे तयार झाला होता. आणि त्याच्यात बेंजो म्हणजे इकडे एक फॅमिली पैशांचा हार घेऊन चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणी ते त्यासाठी त्या उभी होती. आणि पुढे जसं जात होतं तसं एक वेगळंच चैतन्य निर्माण होत होतं. आणि मुंबईतल्या या धकाधकीच्या जीवनात टेन्शन सर्व गोष्टी असतात, ते प्रत्येकाने एकदा येऊन या गर्दीत या वाईब बोलू शकतो त्याचा अनुभव नक्की घ्या. सर्व जिरवून जातं सर्व. आणि पॉझिटिव्हिटी, नवीन काही करायचं असेल त्याची जिद्द आणि सर्वच गोष्टी इकडे सर्व आपल्याला मिळालं. तर नक्कीच एकदा गणपती विसर्जन मुंबईचं एकदा अनुभवायला विसर्जनाच्या दिवशी नक्की या. आणि आपण बघू शकता आता चिंचपोकळीचं चिंतामणीचं दर्शन, अतिशय सुंदर अशी मूर्ती दरवर्षीप्रमाणे तिचं आपण दर्शन करूया. बघा गणपती बाप्पा. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन पुढे मी फायनली श्रावपती बिल्डिंगमध्ये माझा मित्र नितीन याला शेवटी भेटलो. आणि अतिशय सुंदरशी जागा भेटली, ज्याच्यामुळे वरतून चांगल्या प्रकारे जी पुष्पवृष्टी होते ती त्याचे काही क्षण आम्ही टिकू शकलो. आणि आपण बघू शकता जिथे दिसेल तिथे सर्व गणेश भक्त होते. आणि अतिशय खूप जास्त गर्दी आपण बघू शकता खाली. जिथे म्हणजे थोडीशी सुद्धा जागा आपल्याला अशी मोकळी दिसत नव्हती. अतिशय सुंदर कोल्ड प्ले आणि या सर्व गोष्टी एका बाजूला आणि मुंबईचं गणपती विसर्जन एका ठिकाणी काहीच तो नाही शकत. आणि आपण थोडा पुढे एक सुंदर असं वर्णन करते ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया.
लाल टी शर्टमध्ये आपण जो बघू शकता तोच आहे नितीन, ज्याच्यावर मी गणपती विसर्जनाला जातो. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे माझा यारा नाही 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 दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. शॉप बिल्डिंगच्या दुसऱ्या साईडला जाऊन आम्ही थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला थोडंसं शूट भेटलंही, पण एवढ्या चांगल्या प्रकारे मला शूटिंग करता येत नव्हतं. मी थोडं जास्त झूम करून त्या व्हिडिओ काढायला लागत होत्या. त्यामुळे थोडंसं शूट घेऊन आम्ही विचार केला की आपण त्या पुष्पवृष्टीच्या खाली जाऊन चांगल्या प्रकारे व्हिडिओ घेऊ शकतो. आणि त्याचप्रकारे आम्ही बिल्डिंगवरून उतरून खाली उतरून जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि चांगल्या छोट्या शूट होत. तेवढ्यातच पुन्हा एकदा मुंबईचा राजा गणेश घेतले याचं दर्शन झालं. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये त्याचं शेवटची मोबाईलमध्ये कैद करत होते. मोबाईलमध्ये तसेच आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये ती मूर्ती क्षण टिकत होते सर्वजण. आणि शेवटचं दर्शन मुंबईच्या राजाचं निरोप घेत होते. अतिशय भावनिक सर्व मुंबईतले थोडे गणपती आपण तरसेंगे सुन ले तेरे बिन, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे, मोरिया 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 रे पप्पा मोरिया 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 रे. खुशियों के दिन हो के गम का जमाना, दिल बस लेता है नाम तेरा. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना. जाहले भजन. अशा प्रकारे तो क्षण आला होता ज्यावेळेस मुंबईतली मंडळं आपल्या लाडक्या बाप्पाला
एक भावपूर्ण निरोप देत होते आणि तो एक भावनिक क्षण होता. आणि असं वाटत होतं तो क्षण, ते मुंबईतले गणपती, ती गिरगाव चौपाटी आणि तो जनसागर आणि दुसरीकडे असलेला महासागर कधीच संपू नये असं वाटत होतं. पण गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आम्ही निरोप दिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.